हॅलो गाईज, आम्ही नाशिकला चाललोय. कशासाठी? हे काय होतं? सॉरी, आम्ही नाशिकला चाललोय. कृष्णाच्या बहिणीचं लग्न आहे आणि टाइम बघा काय झाला आता. आमच्या आम्ही आता ट्रेन मध्ये बसतो. 4:53 झालेले. 4:53 नेरूळ स्टेशन. आता नेक्स्ट स्टॉपवर भेटू. बाय. फायनली आम्हाला तपोवन एक्सप्रेस भेटली आहे. गाईज आम्ही उतरले आणि आता आम्ही रिक्षात बसलोय. आमची ब्ला बुक झाली आहे, पण आमच्या रिक्षावाले काका आम्हाला कुठे घेऊन गॅस भरायला गाडी थांबवली. आम्ही पोचलो, जेवलो आणि इथे ताईला जेवू घालत होते, तिची लाड करत होते. आणि असं होतं काही लग्न घराचं वातावरण, पाऊस पण चालू होता, पण याचा उत्साह काही थांबत नव्हता. आणि हे चालू होतं तोपर्यंत आम्ही तयार होऊन खाली आलो होतो. क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. त्यांच्याकडे काहीतरी प्रथा असते वरमायांना गावात मिरवायची, ते त्यांचं हेच चाललेलं. आणि इथल्या बायकांचा उत्साह बघून मला तर खूप आनंद झाला. आम्ही तर पहिल्यांदाच खानदेशातलं लग्न बघायला आलोय, तुम्ही पण आमच्यासोबत बघा. गाईज आमची वाट लागली. आम्ही कृष्णाच्या बहिणीच्या हळदीला आलोय, पण आम्ही इतके थकलोय. एकच अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. हे करून आलो. वरमाई काहीतरी यांच्याकडे न्यू आहे, त्याच्यातच आम्ही थकलोय. अजून हळद आहे. विचार करा आमची काय अवस्था होईल. आणि आमच्या अवतार आधी असे आम्ही जरा तरी वाटतोय का पुणे मुंबई वरून आले. भिकाऱ्याच्या वर अवस्था झाली. हळदीला भेटूया. काहीच तुम्हाला वाटत असेल की आम्ही हळदीतून कुठं आलो. बल्लू ओपरी जेलचे फरार. आम्हाला चहा प्यायचा, आम्ही 2 दिवस झाले चहा नाही पिला, म्हणून आम्ही आता उमराणे गावात चहा शोधतो. आणि कोणालाच माहित नाही की आम्ही घरातून बाहेर निघालो. मरना तेरे को डर नहीं लगता? आणि आम्ही चहा शोधतोय. आता आम्ही चहा शोधतो, बघतो भेटतोय का. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. सगळे हळदीला आपली वाट बघत असतात आणि आपण काय करतो, चहा शोध. फायनली आम्हाला एक टी हाऊस भेटलंय. थांबा मी तुम्हाला. पचका झालाय आमचा, नाही भेटलाय आम्हाला चहा. तिथं खूप सारे लोक बसले. आता आम्हाला बाजून चहा शोधावंच लागेल. चहा नाही भेटलेला. आम्ही 2 चक्रा मारल्या, कुठंच नाही. आता आम्ही रडणार आहे. थोडं राहिलं, आम्ही आता खूप रडणार आहे. आम्हाला चहाच नाही भेटलाय. आवाज कॅपॅसिटीच नाही घ्यायचा. मायग्रेन मायग्रेन. आता कृष्णाला सांगते आपण घंटा तो जातो. अर्थात आम्ही चहा शोधूसपर्यंत हळद संपत आलेली, असं काही नाही आहे. हळद आताशी सुरू झालेली. तुम्ही फक्त बघत राहा यांची खानदेशी पावली. काय मजा येत होती आम्हाला बघायला. आम्ही फुल इम्प्रेस झालेलो यांच्या स्टेप्सवरती. पोरांनी फुल मैफिल गाजवलेली. तुम्ही फक्त बघत राहा, यांचे स्टेप्स बघत राहा. मग कृष्णाची फॅमिली पण नाचत होते, डान्स करत होते, मजा करत होते. नवरीची पण एंट्री झालेली. अर्थात आम्ही पण नाचलो, पण आमचा व्हिडिओ आमच्याकडे नाही आहे. आणि मग यांचा सिंक बघा, फक्त सिंक बघा तुम्ही. आम्ही फुल इम्प्रेस झालेलो यांचं कॉर्डिनेशन बघून. मजा आली यार बघून. आम्ही पहिल्यांदाच बघत होतो काय आहे ते. गाईज आम्ही आता रेडी झालो. आता आम्ही चाललोय फायनली लग्नाला. सगळे गेले, त्यांनी अजून नवरीचा मेकअप नाही झाला म्हणून आम्ही थांबलो. आणि आमची गाडी ठोकली आहे. जे लोक आमची पुण्यावरून पलटण येत होती दिली ठोकून. आता बघू काय होते. आणि मग लग्न सुरू झालं, पण आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो की आता रिटर्न कसं जायचं. आणि आम्हाला काही व्लॉग करता नाही आला, कारण सगळे टेन्शनमध्ये होते. आम्ही पहिल्यांदाच खानदेशी लग्न पाहिलं आणि कृष्णाच्या घरचे खूप खूप छान होते. आम्हाला खूप मजा आली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.